नमस्कार, माय माउली हिंदी समाचार में आपका स्वागत है और मैं हूं शेख इस्माइल। बेला मंडल के सांगवी और जामरा तक आतराम सक्कू का परचम लहरा रहे हैं बीआरएस नेता। न सुबह देख रहे हैं न शाम। कार की स्पीड फिर से तेज करा दी गई है। इस संदर्भ में नेतागण घर घर जाकर कांग्रेस और भाजपा की कमी निकाल रहे हैं। पूर्व सीएम केसीआर के विकास कार्यों को सामने रखकर जनता से वोट मांग रहे हैं। हो भाई, पहिल्या नंबरवर बटन आहे। हे काँग्रेस बीजेपी वाले लोट टाकून फसले आपण। आता तुम्ही रात सकाळी जाऊन आपल्या तेलंगणा केसीआर असो ना, रैतू बंधू सुरू करणारा केसीआर असो ना, कल्याण लक्ष्मी देणारा केसीआर असो ना, तुम्ही मेहरबानीनं हात जोडून सांगतो केसीआर। आमचं गाव सदलपूर, माझं नाव भीमराव आतरम। आम्ही गेला त्या एमएलए इलेक्शन मध्ये काऊन म्हणजे सर्व जनताले आहे ना, जे पार्टीवाले बीजेपी असू दे नाही तर काँग्रेसवाले असू दे, त्यांनी येऊन आहे ना सर्व फुसट हे जे हामी देऊन आहे ना लोकाले फसवगिरी करून लोकाले का नाही फसवून का नाही वोट घेतले। आतापर्यंत त्यांना जिंकून आले, सीटवर बसले सीएम, पण आतापर्यंत लोकांपर्यंत कोणचं बी एक त्यांना 6 हामी केले, पण एक हामी आतापर्यंत पोहोचू शकलं नाही आणि पोहोचलं बी नाही। आणि आता आम्ही ह्या जे एमपी इलेक्शन आहे ना, ह्या एमपी इलेक्शन मध्ये आम्ही आहे ना सर्व लोक एकत्रित होऊन एक मताने आहे ना कारले वोट टाकून आतराम सक्कू दादाला आम्ही जिंकवतो म्हणून आमचं एक विनंती आहे। आणि तसेच हे पहिलं जे लोक का म्हणले म्हणत नमले कसं 2 लाख ऋण माफी करतो म्हणले, पुन्हा का म्हणले कल्याण लक्ष्मी 1 लाख आणि 1 तोळा सोनं देतो म्हणले, हेही नाही। आणि पुन्हा काय आहे, पुन्हा जे गृहलक्ष्मी हे लक्ष्मी म्हणजे एका घरामध्ये आहे ना सुनेला असो त्याच्या नावाने का ना 2500 रुपये देतो म्हणले, ते ना हे नाही आहे। गॅस सिलेंडर 500 रुपये म्हणले, ते बी नाही। आणि याच्यामध्ये पुन्हा काय आहे असे का नाही त्यानं लगेच हामी करू नये, पण एका हामी आहे ना आमच्या गरीबापर्यंत पोहोचलं नाही। आणि आम्ही आता इथून इकडे आहे ना ह्या लोकांना फसवणार लोकांना आम्ही वोट टाकणार नाही। आम्ही कंपल्सरी कारले वोट टाकून आम्ही जिंकवतो म्हणून आमची एक विनंती आहे, एक वादा आहे।